नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे अनघा लक्ष्मी 2498. तर आम्ही आलेलो आहे प्रदीपदादांच्या मठामध्ये, प्रदीपदादा सोनावणे. तर हा मठ आहे नांदूर शिंगोटे करे घाटांमध्ये आहे, पळसखेडे, सिन्नर तालुका आहे. हे स्वामींचं मठ आहे. दादा पण आहेत. प्रश्न उत्तराचा कार्यक्रम चालू आहे. तर इथं हा मठ आहे, मेन मंदिर आहे. तर प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम चालू असतो. शनिवार रविवार प्रश्न उत्तरं घेतात दादा, त्याचं बुकिंग असतं. तर हे असं स्वामींचं मठ आहे आपला. तर खूप लांब लांबून लोक येतात. त्यांचे प्रश्न सगळे सुटलेले आहेत. बऱ्याच लाखो लोकांना अनुभव आलेले आहेत. आता आम्ही बाहेर चाललेलो आहे. तर दत्त जयंती असल्यामुळे ना इथं सप्ताह चालू आहे. तर पारायणाला बसलेले आहेत. पारायण पण चालू आहे, पूजा वगैरे चालू आहेत, कीर्तन चालू आहेत. तर आम्ही दर्शन घेतो आहे. स्वामींच्या मठात दर्शन घेतलं. आता इथं बाहेर आलेलो आहे. तर बाहेर आमचे हे त्यांचे मित्र आहेत, माझे बंधू मुंडे साहेब आहेत. हे तिथं आलेले आहेत पारायणासाठी सगळे लोक. तर इथे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मी बऱ्याच वेळेला गेलेली आहे. हे पारायणाला बसलेले आहेत. आम्ही दुपारी गेलो होतो. वाचन झालं सकाळीच. कार्यक्रम होते त्यांचे, ते पण सकाळीच झाले. आता काही कार्यक्रम नव्हते दुपारच्या वेळेला. हे स्वामी महाराजांची मूर्ती आहे आणि ती मूर्ती वारुळावरती स्थापन केलेली आहे. ही गोमाता आहे, स्वामींची मूर्ती आहे. तर अगोदर इथं वारुळ होतं, फक्त आम्ही बघितलेलं फक्त वारुळ होतं, शेतामध्ये असतं तसं. त्याच्यानंतर त्यांनी इथं असं केलेलं आहे. ही मठामध्ये गाय होती, तर ती गाय आता नाही आहे, म्हणून गाईचं त्यांनी सेम टू सेम करून घेतलेलं आहे. तर आम्ही दर्शन घेत आहे. तर जगातलं पहिलं ठिकाण असं आहे की वारुळावरती स्वामींची मूर्ती आहे. वारुळ हे ओरिजिनल आहे, मातीचं वारुळ आहे. अगोदर तिथं फक्त एक फोटो होता आणि वारुळ होतं, बाकी काहीच नव्हतं. नंतर मग 2-2.5-3 वर्षामध्येच एवढं तिथं भरपूर झालेलं आहे. स्वामींचं मेन मंदिर आहे. नंतर महादेवाचं मंदिर झालं, गोकर्ण महादेव, ते मंदिर केलं. त्याच्यानंतर वारुळावरती हे मंदिर बांधलं आणि बाहेर पण बरंच सुशोभीकरण केलं आहे दादांनी. तर सर्वांनी मदत केलेली आहे. तर आता आम्ही गोकर्ण महादेवाच्या मंदिरात आलेलो आहे. होम आहे बाहेर चालू. तर हे गोकर्ण महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या साईडला आहे. याच्या पुढं उत्तरेला वारुळ आणि स्वामींची मूर्ती आहे. आमचं दर्शन घ्यायचं काम चालू आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर लाखो लोकांना अनुभव आलेले आहे. आम्ही डोळ्यांनी बघितलेले आहे, कारण मठ आहे तो आमच्या गावामध्येच आहे. देवीची मूर्ती आहे तिथं. मी याची शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेले आहे. तर दादांचा शब्द आहे की मठाची कमान ओलांडली की आपला 70% प्रश्न सुटतो. यूट्यूबवरती आहेत, प्रदीपदादा सोनावणे टाईप केलं तरी
तिथालची माहिती आपल्याला मिळून जाते, फोन नंबर वगैरे सगळं. तर इथं दादा बोलले प्रसाद घेऊन जा, मग आम्ही प्रसाद घ्यायला आलेलो आहे. रामफळाचं झाड आहे. एकादशी असल्यामुळं तिथं खिचडी बनवलेली होती आणि तिथं राहण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय आहे. आपल्याला काहीच हे नाही आहे, पैसे लागणार नाही आहे. तर आमचं दर्शन झालेलं आहे. खूप मोठी जागा आहे. तर पुन्हा परत मी माहिती देत जाईल, कारण आमच्या गावामध्येच असल्यामुळे आणि स्वामीची असल्यामुळे स्वामींची सेवा लांबपर्यंत पोचवण्याचा वसा आपल्याला घ्यायचा आहे. तर ही कमान आपण पार करून आतमध्ये गेलो की आपला 70% प्रश्न सुटतो, असं दादांचं वाक्य आहे. प्रदीप दादांचं, मोठे मठाधिपती आहेत. तर आता आम्ही बाहेर निघलेलो आहे. खूप गर्दी आहे, गाड्या इकडे. शनिवार रविवारी खूप गर्दी असते.